ही फुलं चमेली 11 दिवस गणपती बाप्पासाठी भरपूर होतात. कोणाकडे हाता पाया पडाक नको. आपलीच जमीन, आपलीच शेती, आपलीच फुलं. त्या आईला मजाच मजा. बापू किती वर्ष जगलो म्हणजे किती वर्षा. तर नमस्कार मंडळी, साईच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज सकाळीच मी गावी आलेलो आहे. तर मला मुंबई ते कणकवलीपर्यंत पूर्ण ब्लॉग तयार करायचं होतं, म्हणजे प्रवास कसा झाला काय नाही. पण ज्या दिवशी मला गावी यायचं होतं म्हणजे काल, त्या दिवशी मला कामावर सुट्टी नव्हती आणि घरी आलो तेव्हा आणि बॅग पॅक वगैरे आणि तयारी करेपर्यंत खूप टाईम झालेला. त्यामुळे मला ब्लॉग तयार करायला भेटला नाही. तर आज मी सकाळीच गावी आलेलो आहे. तर पहिलं प्रथम तुम्हाला आमचं घर दाखवतो. ते बघा, ते आमचं घर आहे आणि हा आमचा वाडा. त्यात गुरं असतात आपली आणि आपली शेती, वर्षभराची शेती आहे. वर्षभरात आम्ही बसून खाऊ शकतो. समज रे ना. भात, तांदूळ, बाकीचं सगळं आणूचं लागतं आणि काय ना काय पावसाळ्यात आम्ही करतोच. हे बघा, उदाहरणार्थ ही हळद पण थोडंफार पुरता 2-4 महिन्यासाठी बस झाली. कोणाच्या बापाची हरामी हो बेटा, पुरतं बस झाली. आणि मध्ये हळद भेंडी पण ती काय रुजली नाहीत. आणि अजून तुमका दाखवते. हे बघा, ही काकडी म्हणजे तवशी, आमच्याकडे म्हणतात तवशी, त्या काकडी म्हणतो आपण. तुमका दाखवते याची हे काय आहे ती. चला, हे बघा, ही हळद, ही समोर शेती आली आपली तवशी म्हणजे काकडी. हिला तुम्ही आता बघा फुलं बघत असाल. आणि कसं आहे, ही फुलं आहेत ना, ही जेव्हा येतात तेव्हा ही पडली नाही पाहिजे. आणि जेव्हा अशी पडतात, हे बघा खाली पडली आहेत फुलं, ही पडलीला पाहिजे. पडली की तुमची ती काकडी येणार नाही. आणि जी नाही पडली ती कुसली पाहिजे तिकडे, ती काकडी येते. हे बघा, उदाहरणार्थ हे बघा एवढी, हे बघा फुल हाय अजून, ते कुसलं पाहिजे तरच काकडी येणार. आता येत नाही. आणि काकडी तुम्हाला दाखवतो. आमच्या काकड्या गावठी किती मोठे आहेत त्यामुळे तुम्हाला दाखवतो. आणि हे आपली चमेली, हे आता टेन्शन नाही फुलं बिलं आणायची. इथे पुढे जास्वंद आहे. ही फुलं चमेली 11 दिवस गणपती बाप्पासाठी भरपूर होतात. कोणाकडे हाता पाया पडाक नको. आपलीच जमीन, आपलीच शेती, आपलीच फुलं. त्या आईला मजाच मजा. आता खळका धरलेत काकडी, पण तुमका दाखवते जास्तीत जास्त काकडी किती मोठी होते. हे बघा, ही असा एक काकडी आणि दुसरी हे बघा इथं लयच मोठी आहे. ब्युटिफुल. बापरे, नको हात लावू नको. बघा केवढ्याशा वेलीवर केवढीशी काकडी रवलेली आहे मोठीशी. एक काकडी कुसली आहे ती बघा. तर हा असा आमचा गाव. आज असा 6 सप्टेंबर. तर आज आमच्याकडे एक दिवस अगोदर गणपती आणतात वाडीतले आणि एका घरात ठेवतात. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी गणपती घेऊन जातात. तर तो ब्लॉग होणारच आहे आपल्याला. आणि आपल्याकडे गणपतीचे 3-4 ब्लॉग होणार. एक आगमन, एक आरती, एक महाप्रसाद, एक भजन, असे 5-6 ब्लॉग होतील. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही लो बहीण आहेत, हे आमचे गणपती आहेत. बघूया. येताना व्हिडिओ काढला नाही तर पाऊस होतो. गाडी लावू भरूया पटकन. तुझं गणपती आहे बघ, ज्यांचे कोणते नारळ ठेवते त्याचे गणपती दाखवतोय. माझी पिशी आणली वर कोण हा? तुमच्या घराकडे येऊन घे. मागे घे सोनू. हा एकाच्या तालमीतले एक बरोबर आहे. गणपती कसं मोर्या उलटो फिर काका, उलटो फिर. हा असं रो. हा गणपती येणार आहे. काय पाहिजे गणपती
आत एका जावा रे. थैसून जो उचललाय तो परत काठीचे बावडे काय ठेवतास? हे बघा या गणपतीची रूम आणि हे बघा हे मागचे एक श्रीकृष्ण काढलेलं होतं. मातीची भिंत असल्यामुळे रंग खेचून घेता. पण आता आपला दुसरा चित्र काढूचा. माका आता एक चित्र काढूचा सगळं घेतलेलं आहे मी, स्केच पेन वगैरे. बघूया आता, चला. थांबू कसं त्याच्यावर थांबू. हॉस्पिटल नाही इमर्जन्सी यो यो त्याचं काय दिलं असं म्हणते. तयार झालेलं आहे आपलं. काही तास रवलेत आमका गणपती येऊ. आताच्या वाजल्यात 1:30 समजलं. आणि आमच्या अजून काय चालला बघा. समजलं हे का काय म्हणतात? फुलपत्री. फुलपत्री हे तेरडे हे कावळी. कावळी? हा कावळी 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 एकच असता काय? हा कावळी म्हणायची का. ह्या कौंडाळ 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 ही चिवरा. चिवरा म्हणजे का शेपरा का आणखीन काय आणखीन काय नाव आहोत. ते काय 2-3 नाव आहोत. आणि एका मांडव. एका मंडपी मांडव का. मंडपी मंडपी मंडपी. ह्याच्यावर आपला कामा घालूचा. चला आम्ही आता जेव्हा आता बघूया, जरा बांधून होऊ दे मग दाखवते कशा प्रकारे दिसतात. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुख शांती चांदी सोनं पैशाची बॅग सगळं लाभो. ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या गणपतीचं आगमन झालेलंच आहे. पण तुम्हाला जसं मी काल बोलत होतो की आम्हाला डेकोरेशन करायला आम्हाला 4-4:30 वाजले. 5 तर वाजले झोपायला. त्यामुळे मी सकाळी गणपती आणायला गेलो नाही, म्हणजे झोपूनच होतो. तर आपलं आगमन झालेलं तर तुम्हाला दाखवतो आता डेकोरेशन वगैरे काय आहे. आणि आता नैवेद्य पण देत आहेत, वाडे पण दाखवत आहेत. चला तुम्हाला सगळं दाखवतो. आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला भाजीचे प्रकार सांगतो. डाळ भात, एक उसळ, आळूची भाजी ती दाखवचीच लागता नैवेद्य. ती दोडक्याची भाजी आहे आणि ही मिक्स भाजी आहे. ह्याच्यात तुमका एकच वाटत पण ही मिक्स भाजी आहे. आणि हे बाप्पाचे आवडते मोदक. इथे माझे पण आवडते ते, त्यामुळे हे सगळे मोदक मीच खातेले. आतापर्यंतचा ब्लॉग हा पहिला ब्लॉग इथेच संपवणार आहे मी. आपण आता पुढच्या याच्यात भेटू. बघूया आता आरती भजन किंवा अजून काय मजा किंवा अजून वेगवेगळे गणपती. कारण आता आम्ही प्रत्येकाच्या घरात जाणार आहे, तर आपण बघू काय काय मजा करायला भेटते, काय काय डेकोरेशन बघायला भेटतंय, कुठले कुठले वेगवेगळ्या मूर्त्या बघायला भेटतात गणपतीच्या. तर आपण हा ब्लॉग इथेच समाप्त करतोय. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये.